तर ज्याही विद्यार्थ्यांना डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसी अकॅडमिक इयर 2026-27 मध्ये ॲडमिशन करायचं होतं, तर विद्यार्थी मित्रांनो आता तुमचं कॅप राऊंड 2 साठीचं सीट अलॉटमेंट हे पब्लिश झालेलं आहे. तुम्ही बघू शकता की इथं गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी अमरावतीचं कॅप राऊंड 2चं सीट अलॉटमेंट हे तुम्हाला इथे दिसत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सीट अलॉटमेंट कसं चेक करायचं संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसीची ऑफिशियल वेबसाईट dsp2026.mahasec.org.in ही वेबसाईट तुम्हाला ओपन करायची आहे. वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्ही कोपऱ्यामध्ये बघू शकता एक डॅशबोर्ड दिसत आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला खाली दिसत आहे प्रोव्हिजनल अलॉटमेंट या ऑप्शनवरती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही इथे खाली बघू शकता इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता की इथं तुमचं इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट हे तुम्हाला कॅप राऊंड 2 साठीचं दिसत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या लॉग इनमधील देखील तुम्ही तुमचं कॅप राऊंड 2 साठीचं सीट अलॉटमेंट हे चेक करू शकता. आणि जर तुम्हाला इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट पाहिजे असेल तर तुम्ही बघू शकता की ते इन्स्टिट्यूट वाईज सीट अलॉटमेंट डिक्लेअर झालेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, इथे कोपऱ्यामध्ये दिसत आहे कॅप राऊंड, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्ह्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता की इथं गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी अमरावती डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसी अकॅडमिक इयर 2026-27 साठी ज्याही विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड 2चा ऑप्शन फॉर्म भरलेला होता, त्यांचं सीट अलॉटमेंट हे अशा प्रकारे डिक्लेअर झालेले. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही तुमचं सीट अलॉटमेंट चेक केले नसेल तर लवकरात लवकर चेक करून घ्या आणि ही माहिती तुमच्या फार्मसी करणाऱ्या मित्राला आता शेअर करा. अशाच माहितीसाठी आपल्या मराठी फार्मसीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.